इयत्ता चौथी, कविता 16वी, झुळूक मी व्हावे. मुलांनो, कवीला कोणाची तरी खोडी सुद्धा काढायची आहे. कोणाची आणि कशी ते पुढच्या कडव्यातून पाहू. या कडव्यात पसार होणे आणि उधळून देणे हे दोन वाक्प्रचार आले आहेत. याचा अर्थ तुम्ही सांगू शकाल का? मॅडम, पसार होणे म्हणजेच पळून जाणे. मॅडम, उधळून नेणे म्हणजेच विखरून टाकणे. शाब्बास मुलांनो, अगदी योग्य अर्थ सांगितलात. आता आपण या कडव्यातून कवी काय म्हणत आहेत ते पाहूया. कवी म्हणत आहेत की झुळूक बनवून त्यांना नाजूक कळीची खोडी काढायची आहे. कळीला हळुवारपणे बोट लावायचे आहे आणि त्या कळीचे फूल होण्याच्या आत तिथून पळून जायचे आहे. मात्र त्या फुलाच्या कळीचा सुगंध त्याला सोबत नेऊन दाही दिशात उधळायचा आहे. झुळूक होऊन कवीला आणखी काय काय करायचे आहे ते आपण पुढे पाहूया. मॅडम, पाचू म्हणजे काय? मुलांनो, पाचू हे हिरव्या रंगाचे रत्न आहे. मॅडम, चौफेर म्हणजे काय? मुलांनो, चौफेर म्हणजे चारही बाजूला कवीला वाटतं की झुळझुळ वाहणारा झरा हा जणू गाणं गात असतो आणि म्हणूनच कवीला त्या झऱ्याच्या गाण्याची मधुर तान चारही बाजूला पसरवायची आहे. तसेच शेतात आणि नदीच्या शांत पाण्यावर मखमली तरंग उमटवत गात जायचं आहे. मुलांनो, अशा प्रकारे आपण पाहिलं की झुळूक होऊन कवीला स्वच्छंदीपणे फेरफटका मारत खूप काही करायचं आहे. आता मी तुम्हाला या कवितेवर आधारित काही प्रश्न विचारते. त्याची उत्तरे तुम्ही द्या. मला सांगा, कवीला काय व्हावेसे वाटते? मॅडम, कवीला मंद झुळूक व्हावेसे वाटते. कवीने शेताला कशाची उपमा दिली आहे? मॅडम, कवीने शेताला पाचूची उपमा दिली आहे. मुलांनो, तुम्हाला काय व्हावेसे वाटते? मॅडम, मला झरा व्हावेसे वाटते आणि वाहता वाहता आजूबाजूचे जीवन पाहावेसे वाटते. मॅडम, मला पक्षी होऊन आकाशात उंच भरारी घ्यावी असे वाटते. शाब्बास मुलांनो, अगदी योग्य उत्तरे दिली आहेत.